हे गाईज आय एम युअर विजय. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर आपण आत्ताच चाललो आहे मित्रांनो, घरगुती डेकोरेशन अतिशय सुंदर चांगल्या पद्धतीच्या बनवलेल्या आहेत. तर आपले लाडके बाप्पा जे आहेत ते अतिशय सुंदर अशा प्रतिकृतीमध्ये त्यांचं विराजमान झाले. तर अशीच एक प्रतिकृती जे अयोध्येमधील श्री राम मंदिर यांच्या प्रतिकृतीमध्ये बनवलं आहे. तर आता आपण शूटसाठी चाललो आहे मित्रांनो. सो लेट्स गो. तर मित्रांनो, आपण श्रीराम यांच्या भूमीमध्ये आहे. तर विश्वास बसत नाही. तर हे बघा, सध्या आपण अयोध्यामध्ये आहे. तर हे अयोध्येची प्रतिकृती अतिशय सुंदर आणि सुरेख अशी आपल्याला वरून या भागामध्ये बघायला भेटते. तर आमचे मित्र स्वप्नील भैया आणि त्यांची फॅमिली पूर्ण अतिशय सुंदर असं काम त्यांनी या गणपतीचं डेकोरेशन आपल्याला गणेश चतुर्थीनिमित्त बघायला भेटते. तर असं म्हणतात की मनापासून श्रद्धा असेल तर कुठलीही गोष्ट थांबत नाही, तर ती पूर्ण होतेच. तर मित्रांनो बघा, अतिशय सुंदर आणि सुरेख अशी ही प्रतिकृती अयोध्येची आपल्याला वरून या भागामध्ये बघायला भेटते. किती दिवस लागले आपल्याला हे पूर्ण व्हायला? नमस्कार, जय श्रीराम. सगळ्या देशानं 22 जानेवारीला आपला प्रभू श्रीरामचंद्र यांचं अयोध्येचं सोहळा असा आनंदाने साजरा केला. तीच कल्पना डोक्यात घेऊन त्यावेळेस बऱ्यापैकी आम्ही ठरवलेलं की यंदा गणपतीला असं लोकांना नवीन काहीतरी द्यावं. गेल्याला केदारनाथ दिलं, म्हणजे दर्शन केदारनाथ केलं. केदारनाथ घडवलं. यंदा प्रभू श्री रामचंद्रांचं अयोध्येची प्रतिकृती आमच्या म्हणजे डोक्यात होतं. तसंच काम आम्ही वडिलांनी, धाकटा भाऊ, सगळे आमचे कुटुंब सगळं यात आम्ही कामाला सगळे लावलो. आणि एक 5 ते 7 म्हणजे दिवस आम्ही पूर्ण यासाठी आम्ही दिलेले. अच्छा. तर काका, किती म्हणजे आपल्याला शीट किती लागले? थर्माकोल ही प्रतिकृती बनवण्यासाठी सर्वसाधारण आम्हाला थर्माकोलचे 40 पीस लागले. ही 100 पीस लागले. 100 पीस लागले? हो. आणि मुलांच्या हाताखाली माझं एवढं वय सुद्धा होऊन सुद्धा मी मूळचा कलाकार आहे. माझीच मुलांनी कला घेतली आणि त्यामुळे त्यांच्या मला आता वयाच्या मानाने निवड नाही. त्यांच्या हाताखाली मला सुद्धा जेवढं करता येईल, मला डोक्याला चालता येईल, डोकं त्यांना सांगता येईल तेवढं सांगितलं आणि मुलांनी ही प्रतिकृती बनवली. आणि मेन म्हणजे लाइटिंगचं बघा. तर स्वप्नील भाईंचे जे भाव आहेत, लाइटिंगचं काम अतिशय सुंदर केलेलं आहे. सुरुवात करताना पहिल्या काही डोक्यात नव्हतं. हायलाइट करायचं फक्त मंदिर होतं. अच्छा. पण जेव्हा प्रत्यक्ष दिलं तेव्हा वाटलं की नाही बाबा, प्रत्येक मजल्यावर लाईट ही पाहिजेच. त्यामुळे आम्ही ठरलं की लाईट केल्या नाही. कसं आहे, प्रत्येक पार्टी सेपरेट असल्यामुळे ते लाईटचं पण काम किचकटच होतं. बरोबर. त्यामुळे ते जरा डोकं वगैरे इकडे तिकडे चालवलं. प्रत्येक सेपरेट कनेक्शन दिलं. 2-3 कनेक्शन एकत्र करून सगळ्याचं कनेक्शन एकच मागणं घेतलं, जेणेकरून आपल्याला लाईट कुठं सुद्धा आपल्याला वायर दिसणार नाही किंवा लाईट कुठं लावल्या हे सुद्धा आपल्याला दिसणार नाही. फक्त आपला जो लाईट इफेक्ट आहे आपला तोच फक्त दिसावा. म्हणजे थोडक्यात काय लहान बारकावे पण लक्षात घेऊन मंदिर बनवलंय. अतिशय बारकाईने काम करून मित्रांनो हे अयोध्येचं काम पूर्ण केलेलं आहे. तर आपल्याला त्याचे वायरिंग वगैरे कुठं दिसणार नाही, पण लाईटीचं इफेक्ट आहे तोच फक्त यातनं आपल्याला दिसतोय. तर आपल्याला ही प्रतिकृती बनवायला किती दिवस गेले तरी काय? 5 ते 7 दिवस गेले. 5-7 दिवस. तरी कमी वेळेमध्ये अतिशय चांगली प्रतिकृती अयोध्येची जी श्रीराम यांची भूमी ती आपल्याला या ठिकाणी बघायला भेटते. खूपच सुंदर आणि छान असं बनवलेलं आहे. तर हे आपलं कारंजाचं बनवलेलं आहे. तर मित्रांनो, कारंजाचं पण अतिशय सुंदर असं बनवलेलं आहे. तर आपण सगळ्या बाजूने थर्माकोलमध्येच केलं. हे सगळं थर्माकोलमध्येच आहे आणि मेन म्हणजे वॉटरप्रूफ आहेत. तुम्ही बघू शकताय. खूप भारी वाटलं, आनंद वाटला. तर खरंच मनापासून श्रद्धा असेल तर मित्रांनो खूप चांगल्या गोष्टी आपल्याला करता येतात. ती या ठिकाणी आपल्याला आल्यानंतर बघायला भेटलं. आणि असंच प्रतिकृती प्रत्येक वर्षी, जय श्रीराम, प्रत्येक वर्षी अशा नवीन गोष्टी तुम्ही करत व्हा, जेणेकरून प्रत्येक लोक आनंदानं उत्साहानं आपल्या या उरण भागामध्ये येत राहतील. तर तुम्हाला शुभेच्छा आहेत इथून पुढेही. जय श्रीराम. तर मित्रांनो, आपण ही अयोध्याची जी प्रतिकृती आहे त्यात आपण सगळ्या बाजूने बघून घेऊया. चला. इंजिनिअरचा प्लॅन असं नाही की ते हात वाजवून तिथं ही खोली येणार, तसं येणं काढले आणि नंबर टाकले तिथं ही बरोबर बसणार. त्या मापात बसणार सगळं. बरं का, प्लॅन काढला होता 1 तास 2 तास प्लॅन काढायचं तिथं काय कसं म्हणजे बनवायचं ते समजणार. म्हणजे फाउंडेशन
रघुपति की